पारंपरिक विदर्भ स्पेशल सरगुंडे इथे आपण आज बघणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आपण इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यात थोडे मीठ घालून छान भिजवून घेणार आहोत आणि हा रवा भिजला की अर्धा तास आपण मुरेपर्यंत झाकून ठेवणार आहोत. रवा मुरला की छान परत चुरून घेऊ आणि त्यातील एक छोटा गोळा आपण काढून घेणार आहोत. नंतर गावाकडे जे ज्वारीच्या बारीक काड्या असतात त्या किंवा बारीक लांब स्टिक घेऊन त्याला तेल लावून घ्यायचे. अशा प्रकारे आपण काडीला पूर्ण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपण त्यावर सरगुंडे करू ते लवकर निघेल. आता आपण एक छोटा जो गोळा घेतलेला होता तो हातावर अशा प्रमाणे लांब करून घ्यायचा आणि हातावर ठेवून अशा प्रकारे 2 बोटांनी त्याला लांब लांब सर काढून ते काडीला असे गुंडाळणार आहोत. हे बघा, हळूहळू आपल्याला काडी फिरवायची आहे आणि 2 बोटांनी त्याचा तार काढून तो काडीला गुंडाळायचा आहे. मध्येच जर तुटला तर अशा प्रकारे आपण त्याला परत जोडून परत आपण गुंडाळायचा. हे सरगुंडे करायला फार असे कठीण नाही आहे. करायला घेतले की पटकन होते. हे अशा प्रकारे एक काडी आपली गुंडाळून झाली आहे. परत मी दुसरी काडी गुंडाळून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपण याही काडीला गोल गोल असे गुंडाळून घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे तार काढून आपण काडीला गोल गोल फिरवून आपण सरगुंडे बनवून घेणार आहोत. ही दुसरी काडीसुद्धा गुंडाळून झालेली आहे. मी अशा प्रकारे 10-15 काड्या अशा सरगुंड्यांनी गुंडाळून घेतल्या आहे आणि त्या थोड्या सुकल्या की त्यातून आपण सरगुंडे काढून घेणार आहोत. जास्त सुकू नाही द्यायचे. जास्त सुकले तर चुरा होतो आणि काडीतून काढताना पूर्ण चुरा चुरा होतो. हे बघा, अशा प्रकारे सरगुंडे काढून घेत आहे. अशा प्रकारे मी सर्व काड्यांमधून सरगुंडे काढून घेतलेले आहे. तेल लावल्यामुळे हे लवकर निघतात. हे बघा, पांढरे शुभ्र आपले सरगुंडे तयार आहे. दिसायलाही खूप छान दिसतात. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे. त्यात थोडे मीठ घालूया आणि पाणी छान उकळले की त्यात तयार सरगुंडे आपण घालणार आहोत. सरगुंडे हे 1 दिवस मी उन्हात घातले होते वाळवायला. आणि या प्रकारे आपण झाकण ठेवून सरगुंड्याला छान शिजवून घ्यायचे. सरगुंडे शिजले की चाळणीला थोडे तेल लावून घेऊया. अशा प्रकारे आपण चाळणीला पूर्ण तेल लावून घेतलेले आहे आणि शिजलेले सरगुंडे
आपण इथे चाळणीत ओतून घेणार आहोत आणि पाणी निथळेपर्यंत आपण ठेवणार आहोत. आता इथे आपले पाणी निथळलेले आहे, तर एका प्लेटमध्ये आपण हे सरगुंडे घालणार आहोत. हे बघा, छान आपले सरगुंडे शिजलेले आहे. प्लेटमध्ये सरगुंडे घातले, त्यावर तयार आपला आमरस आहे, आंब्याचा तो आपण घालणार आहोत. हे बघा, आंब्याचा छान असा सरगुंड्यावर आपण आमरस घालणार आहोत. नंतर त्यावर 1 चम्मच तूप घालणार आहोत. एक चम्मच साखर घालूया. चला तर, खायला तयार आहे आपले रसासोबत सरगुंडे. खूपच छान रसरशीत असे सरगुंडे आपले तयार आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.